लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता इलेक्शनचा विजयी पोल सुरू झालेला असतो आणि सिद्धूला आणि भावनाला आजीने रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं. तरीसुद्धा सिद्धू आणि भावनाचे संपतरावांना आमदार करण्यासाठीचे खूप प्रयत्न सुरू असतात. सिद्धूने खूप मोठी फिल्डिंग लावलेली असते जेणेकरून संपतराव गाडे पाटीलच आमदार व्हायला हवेत आणि सिद्धूचा आणि भावनाचा विजय झालेला असतो. संपतराव अगदी खूप मोठ्या मताने बहुमताने आमदार झालेले असतात. घरामध्ये अगदी जल्लोष सुरू असतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर जेव्हा पार्टी ऑफिसचे मोठे साहेब घरी आलेले असतात संपतरावांचा सन्मान करण्यासाठी, तेव्हा ते भावना आणि सिद्धूचं तोंड भरून कौतुक करतात की भावना आणि सिद्धूच्या प्रेमामुळेच आपण हा पार्टीचा खूप मोठा विजय बघू शकलेला आहोत. त्याच्यामुळे मला भावना आणि सिद्धूचे खूप अभिमान वाटतोय आणि त्यांचं कौतुकसुद्धा वाटत आहे. आजी जेव्हा साहेबांच्या तोंडून भावनाचं आणि सिद्धूचं कौतुक ऐकते तेव्हा आजीला थोडा पश्चाताप होतोय आणि सगळं पार्टी ऑफिस सगळी लोक सिद्धू आणि भावनाचं प्रचंड कौतुक करत असतात. त्याच्यामुळे संपतराव गाडे पाटील हे बहुमताने आमदार झालेले असतात. पण आता आजीला पश्चाताप झालेला असतो. आजीला आपली चूक लक्षात आलेली असते. सिद्धू सगळ्यांसमोर म्हणतो की हा माझ्या बायकोचाच पायगुण आहे, तिच्या खूप चांगल्या पायगुणामुळेच माझे पप्पा आमदार झाले आहेत असं मला वाटत आहे. त्यानंतर मात्र जेव्हा भावना आणि सिद्धू आजीच्या पाया पडायला येतात तेव्हा आजी भावनाला मिठीच मारते आणि आजी आता भावनाची माफी मागणार आहे आणि भावनाचे पायसुद्धा ती धरणार आहे. इकडे संपतराव गाडे पाटलांना सुद्धा आपण आपल्या मुलाशी आणि सुनेशी खूप कठोरतेने वागलो तरीसुद्धा त्यांनी आपल्या विजयासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत हे जेव्हा कळतंय तेव्हा संपतराव गाडे पाटीलसुद्धा खजील होऊन सिद्धू आणि भावनाची माफी मागणार आहेत. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.